नमस्कार. मिरज विद्यार्थी संघ आयोजित यंदाच्या या 101व्या वसंत व्याख्यानमालेत आज आपण आजचं 4थं पुष्प आहे. आज आपण एकत्र जमलेलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाला वक्ते म्हणून उपस्थित असलेले माननीय डॉक्टर बाबूराव गुरव सर, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर करुणे आणि आपल्या सर्व श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आजचं हे व्याख्यान कैलासवासी जगन्नाथ तथा नाथाजी देवल आणि कैलासवासी नीरा घोरपडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेलं आहे. घोरपडे कुटुंबीय आणि देवल कुटुंबीय इथे उपस्थित आहेत. संस्थेतर्फे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आजचं आपलं व्याख्यान आहे ते आपले ज्येष्ठ लेखक कैलासवासी अण्णाभाऊ साठे यांच्या संबंधात आहे. आपल्याला माहीत असेल की अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव तालुका वाळवा इथले दलित समाजातले जन्मलेले अल्पशिक्षित असलेले अण्णाभाऊ नंतर मुंबईला गेले. कामगार चळवळीत सहभाग घेतला. मुंबईतलं एकूण कामगारांचं जीवन, दलितांचं जीवन अनुभवलं, पाहिलं आणि अण्णाभाऊंनी विविध भूमिका केल्या. अण्णाभाऊंनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतला. नंतरच्या काळामध्ये अण्णाभाऊ संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये होते आणि एकूणच एक व्यापक समाज जीवनामध्ये अण्णाभाऊ सहभागी होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, खडतर परिस्थितीमध्ये अण्णाभाऊंचं जीवन गेलं. त्यांनी दलितांच्या, कामगारांच्या व्यथा, वेदना, त्यांची दुःख ही सर्व आपल्या कादंबरीतनं मांडली, आपल्या कथांमधनं मांडली. अण्णाभाऊंनी काही कादंबऱ्या लिहिल्या. फकीरा ही त्यांची कादंबरी आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. त्याचबरोबर अण्णाभाऊंनी काही कथासंग्रह लिहिले, लोकनाट्य लिहिली, पोवाडे लिहिले, लावण्या रचल्या. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळामध्ये शाहीर अमर शेख यांच्याबरोबर सगळा महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्या आंदोलनामध्ये काम केलं. आपल्याला माहीत असेल माझी मैना गावाकडे राहिली ही त्यांची प्रसिद्ध लावणी त्या काळातली आहे. अण्णाभाऊंनी नंतर रशियामध्ये प्रवास केला. त्यांचं प्रवास वर्णनही प्रसिद्ध आहे. असे विविध अंग असलेले अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी मी जास्त बोलणार नाही, कारण स्वतः गौरव सरांनी तोच विषय आजच्या व्याख्यानाला घेतला आहे. आणि अण्णाभाऊ साठे एक मुक्त चिंतन याविषयी आज डॉक्टर बाबूराव गुरव सर आपल्याशी बोलणार आहेत. डॉक्टर बाबूराव गुरव हे महाराष्ट्रातले एक नामवंत लेखक, विचारवंत आहेत. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातून मराठी विभागात प्राध्यापक म्हणून त्यांनी विविध ठिकाणी कामं केली. म्हणजे सांगली, मिरज, तासगाव अशा विविध महाविद्यालयातनं सरांनी प्राध्यापक म्हणून मराठी विभागात काम केलं. महाविद्यालयातल्या कामांबरोबरच
शिवाजी विद्यापीठातल्या विविध समित्यांमध्ये सरांनी काम केलं आहे. म्हणजे विद्यापीठाची अधिसभा असेल, विद्यापीठाची विद्वत सभा असेल, विधिसभा, या ज्या विद्यापीठाच्या वेगवेगळ्या बॉडीज आहेत त्या वेगवेगळ्या समित्यांच्यावर गुरव सरांनी काम केलेलं आहे. पुस्तक मंडळावर सदस्य म्हणून सरांनी काम केलेलं आहे. SSC 12वी बोर्ड, शिवाजी BA भाग 1 या विविध पुस्तक बोर्डावर काम केलेलं आहे. असं त्यांचं करिअर आहे. त्याचबरोबर सरांनी कार्यकर्ता म्हणून देखील विविध क्षेत्रात काम केलं. विशेषतः शिक्षक संघ म्हणजे शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ सुटा किंवा अखिल भारतीय प्राध्यापक संघ, सुटाचे तर ते उपाध्यक्ष होते, अखिल भारतीय प्राध्यापक संघाचे सदस्य होते. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे ते उपाध्यक्ष होते. दलित आदिवासी ग्रामीण साहित्य महासभेमध्ये होते. शेतमजूर कष्टकरी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीवर ते होते. अशा विविध विद्रोही साहित्य संमेलनांमध्ये सरांनी सहभाग घेतलेला आहे. राहुरी येथे जे 11वं विद्रोही साहित्य संमेलन झालं त्याचे माननीय गुरव सर अध्यक्ष होते. महाराष्ट्र OBC साहित्य संमेलन जे पिंपरी चिंचवडला झालं त्याचेही माननीय गुरव सर अध्यक्ष होते. असं विविध ठिकाणी सर असतात. सरांचं लेखनही खूप आहे. सरांनी काही कादंबऱ्या लिहिल्या आहेत. बैमाळ, विवस्त्रा, प्राणी अशी काही कादंबऱ्या आहेत. त्याचबरोबर विविध वैचारिक लेखनही गुरव सरांनी केलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंच्यावर त्यांनी विविध लेखन केलेलं आहे. एक सांगायचं राहिलं, सरांनी आपल्या PhD करता अण्णाभाऊ साठेंचाच विषय निवडला होता आणि अण्णाभाऊ साठे समाज विचार आणि साहित्य विवेचन या विषयावर त्यांची PhD आहे. त्यामुळं अण्णाभाऊ साठेंच्यावर त्यांचं व्यासंग आहे. अण्णाभाऊ साठे समाज विचार साहित्य विवेचन संपूर्ण क्रांतिकारी कलावंत असं त्यांचं वैचारिक लेखन आहे. लोकशाहीची वाटचाल, स्त्रियांचे प्रश्न व हक्क, समतावादी साहित्याची दिशा असे काही लेखन त्यांनी केलं आहे. काशीराम किंवा इंदुताई पाटणकर यांची चरित्र सरांनी लिहिलेली आहेत. हे खूप साहित्य माननीय गुरु सरांचं प्रकाशित झालं आहे. आणि आताच आम्ही बोलत होतो, प्रकाशनाच्या वाटेवर देखील सरांची खूप पुस्तकं आहेत. अजूनही ते लिहित असतात, ठिकठिकाणी व्याख्यान देत असतात. तर असे एक महाराष्ट्रातले ज्येष्ठ लेखक विचारवंत सर, तुम्ही आज आमच्याकडे आलात. तुमचं स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. मी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कोर्णेंना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि पुस्तक रूपाने भेट आपण सरांना घेतो. मी माननीय गुरु सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करा. सर उभारून बोलाल का? पाण्याचं तांब्या हां, पाणी ठेवा. बस बस. आजच्या सभेचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर कुर्णे, या सभेसाठी उपस्थित असलेले आपण सर्व महिला आणि पुरुष सहकारी मित्र, आज मी आपल्यासमोर
थोडं वर. हां, आपल्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक मुक्त चिंतन या विषयावर बोलणार आहे. या सभेमध्ये बसलेले चेहरे जे आहेत त्यामधल्या 70% लोकांना मी व्यक्तिगत ओळखतो. बऱ्याच दिवसांना आपली भेट होते. मी 7 वर्ष आपल्या बापू साळुंखे महाविद्यालयात होतो. त्यावेळेला वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं आपल्या भेटी व्हायच्या. आत्ता त्या दुर्मिळ झाल्या होत्या, पण आपण सगळे मी येणार आहे म्हटल्यानंतर आलात, याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागतही करतो आणि माझा आनंद व्यक्त करतो. एका छान सायंकाळी या मुक्त मैदानात आपण काही वेळ एकत्र संवाद साधणार आहोत. या खरे मंदिरात मी दुसऱ्या वेळा आलो. चिमण लोकूर होते त्यावेळेला मी एकदा आलो होतो आणि आज दुसऱ्या वेळा आलो. खरे मंदिर म्हणजे खरं तर ज्ञान मंदिर आहे आणि महाराष्ट्रातील भारतातली जी मोजकी अशी महत्त्वाची ज्ञान मंदिरं आहेत त्यापैकी खरे मंदिर आहे. इथलं ग्रंथालय, इथल्या व्याख्यानमाला, इथलं एकूण वातावरण हे मला चांगलं माहिती आहे. मी या ग्रंथालयाचा वापरही केलेला आहे आणि विशेषतः दुर्मिळ ग्रंथ इथं जे आहेत त्या ग्रंथांचा वापर मी बऱ्याच वेळा केला आहे. हा जो परिसर आहे या परिसरात माझे गुरु सासनूर सर राहत होते शिकरेवाड्यात. त्यामुळं मी इकडं वरच्यावर यायचो. त्यामुळं हा सगळा परिसर आणि इथलं कल्चर, मिरजेतलं कल्चर हे फार वेगळं कल्चर आहे. सांगली आणि मिरजेमध्ये 10 किलोमीटरचं अंतर आहे, पण सांगलीचं कल्चर आणि मिरजेचं कल्चर ह्यात फरक आहे. मिरजेच्या कल्चरला कर्नाटकी वास आहे, संगीताचे लय आहे, मेडिसिनचा आधार आहे, सीमा भागातले प्रश्न आहेत, फळझाडं आणि फुलझाडं आहेत. मिरजेचं एकूण कल्चर फारच वेगळं आहे आणि फार चांगलं आहे. सांगलीला शेरीन आल्यामुळं जे पाणी बिघडलेलं असतं ते मिरजेत आल्यावर चांगलं होतं, असं एकूण मिरजेचं वातावरण आहे. या वातावरणामध्ये तुमच्याशी संवाद साधताना आज मला फार मोठा आनंद होतो आहे. विशेषतः अण्णाभाऊ साठे ज्यांच्या जीवनावर मी 10 वर्षे अभ्यास केला आणि मला पदवी मिळाली, त्याची पुस्तकं काढली, ती सगळ्या महाराष्ट्रानं वाचली, त्या विषयावर बोलायचं आहे. त्यामुळे मला खूपच मोठा आनंद होतो आहे. अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी समजून घेताना प्रथम आपल्याला त्यांचं जीवन समजलं पाहिजे आणि मग साहित्यिक अण्णाभाऊ साठे कळतील, मग कला क्षेत्रातले नेते अण्णाभाऊ कळतील, दिग्दर्शक अण्णाभाऊ कळतील, अनेक गोष्टी त्या अण्णाभाऊंचे जे विविध पैलू आहेत ते पैलू आपणाला समजतील. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे
म्हणजे 1920 ते 70 या काळातला माणूस. 1920 ते 70 हा काळच भारतातला. मी एक पुस्तक लिहिलं आहे स्वातंत्र्य चळवळीवर. त्या पुस्तकाचं शीर्षक मी पहिल्यांदा उजळती प्रकाशरेषा असं ठेवलं होतं. भारतातल्या मानववंशाच्या जीवनातली उजळती प्रकाशरेषा म्हणजे 1802 ते 1947 या काळातलं एकूण भारतात घडलेलं विचारमंथन, भारतात घडलेलं एकूण संघर्ष, ब्रिटिशांनी पाहिलेलं भारताचं चित्र, असं त्या पुस्तकाचं मी वर्णन केलं होतं. पण पुस्तकाच्या व्यवसायातसुद्धा वेगवेगळे पदर आहेत. ते पुस्तक माझं पाहिल्यावर प्रकाशक म्हणले, सर तुम्ही जे टायटल दिलं आहे ते कळत नाही लोकांना, म्हणजे ते तुम्ही आकारण फिलॉसॉफिकल केलं आहे, आपण टायटल बदलूया. आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ लोकविद्रोहाचा धगधगता अंगार असं टायटल केलं. आणि त्याचा परिणाम झाला की त्या पुस्तकाच्या 10 आवृत्ती खपल्या. म्हणजे लोकांच्या भाषेत बोलणं, लोकांना पटकन समजावं अशा भाषेत बोलणं, त्याच्या मुखप्रष्ठापासून किमतीपर्यंत सगळ्या भानगडी ह्या मार्केट ओरिएंटेड आहेत. आता इथं लेखक जे आहेत त्यांना अनुभव असेल सगळा वेगवेगळ्या पद्धतीनं. त्या ह्याच्यामध्ये मी काय म्हटलं होतं की असे एक मानववंशाच्या इतिहासात असा एक काळ येतो की त्या काळात मानववंश कमालीचा कर्तृत्वान होतो, कमालीचा जागृत होतो, कमालीचा एकसंघ होतो आणि कमालीचा त्यागी आणि नीतिमान होतो. म्हणून त्या काळाला उजळती प्रकाशरेषा असं मी म्हटलेलं होतं. कारण तो काळ हा स्वातंत्र्यासाठी आपल्या महात्म्यांनी लढण्याचा काळ होता. वेगवेगळ्या विचारधारेचे, वेगवेगळ्या संस्काराचे, वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक एकत्र येऊन एकजुटीनं लढत होते. हे चित्रच फार वेगळं होतं. त्या चित्राचे आणि आजच्या चित्राची तुलना करावी का नको? अकारण प्रदूषण निर्माण करण्याचा काय अर्थ आहे? ते तुलना करू नये असं मला वाटतं. आज आपण वेगळ्याच वातावरणात आलो आहे, वेगळंच चित्र आहे, वेगळी स्पर्धा आहे. आपण विनाशाच्या कड्यावर उभा राहिलो आज सगळ्या बाबतीत. आमचे शशिकांत कुलकर्णी ते पर्यावरणाचे प्राध्यापक आहेत. भेटण्याबरोबर मी त्यांना म्हटलं की आता पर्यावरणाचा नुसता ऱ्हास नव्हे, शेवट करण्याची वेळ आली. आणि सगळ्यांनी मिळून ते करायचं ठरवलं. कुणी त्याला अपवाद वगैरे काही नाही. अशा अवस्थेत आपण आलो आहे. अण्णाभाऊंचा काळ जो होता त्याला गदी माडगुळकरांनी मंथरलेले दिवस हा शब्द वापरला आहे. ते दिवस मंथरलेले होते आणि मंथरलेल्या दिवसाचा मांत्रिक रोज एका गावात जाऊन मंत्र फुंकत होता. असा तो काळ होता. अण्णाभाऊ 1920ला जन्माला आले, एका झोपडीमध्ये जन्माला आले. आपण अतिशूद्र मानलेल्या मातंग समाजामध्ये जन्माला आले. अत्यंत गरीब असणाऱ्या शेतमजूर कुटुंबात जन्माला आले. फकीरा रानू मांग यांच्या बंडानंतर अण्णाभाऊ जन्माला आले. दुष्काळ समोर आला होता त्यावेळा ते जन्माला आले. या सगळ्या गोष्टीचे चटके भोगत भोगत अण्णाभाऊ मोठे होत होते. वाटेगावमध्ये त्यांची 10 वर्षे गेली. लहानपणी त्यांना 25 ते 30 या काळात 1925 ते 30 या काळात फकीरा रानू मांग यांचे संस्कार मिळाले.
फकीरांनी त्यांना पळायला शिकवलं, लढायला शिकवलं, खेळायला शिकवलं. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी फकीरांनी त्यांच्या घोडदौड शिकवली, पोहणं शिकवलं, नेमबाजी शिकवली. एक लहान मुलगा हे सगळं शिकत होता आणि एक दिवशी फकीराच त्यांच्या जीवनातून नाहीसे झाले. 1932 साली अण्णाभाऊंचे वडील आधीच 20 साली मुंबईला गेले होते आणि मुंबईत हमाली करत होते, झोपडपट्टीत राहत होते. पण इथं उपाशी मरण्यापेक्षा ते बरं होतं आणि त्यामुळं ते मुंबईत काम करायचे. 2 रुपये 3 रुपये गावाकडे पाठवायचे, मुलं सांभाळ म्हणून सांगायचे आणि मुलांना शाळेत घाला. महत्त्वाचं आहे असं पत्र लिहून घ्यायचं, पोस्टात जाऊन पत्र लिहून घ्यायचं आणि मनी ऑर्डर करून ते पत्र टाकायचं आणि बायकोला म्हणायचं की तुक्याला शाळेत घाल. अण्णाभाऊंचं मूळचं नाव तुकाराम भाऊ साठे. त्यांची एक मोठी बहीण होती गंगूबाई, 2 नंबर अण्णाभाऊ, 3 नंबर शंकर नावाचा भाऊ होता. तो लहानपणीच वारला. पुन्हा एक भाऊ झाला, त्याचं नाव शंकरच ठेवलं. ते प्रसिद्ध शाहीर शंकरराव साठे. आणि त्यानंतर एक बहीण झाली, तिचं नाव जाई. आई वडील आजी असं हे कुटुंब. काय खायचं हा प्रश्न रोज. आणि 1932 साली त्यांनी ठरवलं की आपण जगण्यासाठी आता मुंबईला जायचं, कुटुंब घेऊ. अण्णाभाऊंच्या वडिलांनी सगळं कुटुंब आणि गटोळ बांधून बरोबर घेतलं. बायकोच्या डोक्यावर एक गटोळं, त्यांच्या डोक्यावर एक गटोळं. मोठ्या मुलीनं लहान मुलांना सांभाळायचं, मोठ्या मुलानं एक बाळ सांभाळायचं आणि चालत जायचं. 220 मैल वाटेगाव ते मुंबई, 220 मैल. 220 मैल मजल दर मजल करत, वाटेत कुठंतरी काम बघून कसं तरी पोट भरायचं काम करत हे कुटुंब चालत गेलं. त्यांना मुंबईला जायला 4 महिने लागले. मध्ये मध्ये शहरं लागायची, तेव्हा काय तर काम मिळायचं. शहरं संपली म्हणजे प्रश्न निर्माण व्हायचे. पण रस्त्याच्या कडेला जे शेती आहेत त्या शेतकऱ्यांना पाया पडायचं, काम करतो म्हणायचं, थोडं त्यांच्याकडून मिळायचं. तो काळ माणुसकीचा होता, त्यावेळी माणसंही त्यांना काम द्यायची. एका झाडाखाली त्यांनी थांबायचं आणि पुन्हा पुढं जायचं. हा प्रवास. लहान मुलांनी पिंढऱ्या चिंध्यांनी बांधलेल्या, पायात काटे मोडलेले, अतिशय वाईट अवस्था. एखाद्या झाडाखाली ते राहिले असले म्हणजे आईवडिलांनी पुढं जाऊन काहीतरी कण्या वगैरे तयार करून ठेवायच्या. रात्री झोपल्यानंतर ती पोरं झोपायची डारडोर, कंटाळलेली असायचे. आई वडील पहाटेचं लवकर उठून पुढं जायचे. जाताना मोठ्या मुलीला आणि मुलाला सांगायचे की रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघत यायचं तुम्ही. आम्ही रस्त्याच्या कडेलाच कुठंतरी काम करत असणार, तुम्ही ते सगळं शांतपणे बघायचं आणि आम्ही असेल तिथं यायचं. आणि दोघांनी 2 मुलं धरायची. ती मुलगी अण्णा धरायची जाई आणि गंगूनं शंकरला धरायचं. मुलं चालत यायची. कधी 4 किलोमीटरवर काम मिळायचं, कधी 6 किलोमीटरवर, कधी अर्धा किलोमीटर जावं लागायचं. ती मुलं चालताना रडायची. आई वडील पुढे गेले ते त्यांना कळायचं नाही. रस्त्यानं बघत चालायची. मोठी मुलं आपण मोठा आहे म्हणून रडायची नाहीत, म्हणजे आपण रडलो तर ती मुलं जास्त रडतील म्हणून ती रडायची नाहीत. असा प्रवास करत, मजल दर मजल करत अण्णाभाऊंचं कुटुंब मुंबईला गेलो. वाटेत साताऱ्यात थांबले. घाट लागल्यावर आता मध्ये गावं नाहीत,
आता काय करायचा हा प्रश्न पडला. घाटात गेल्यावर त्यांनी रेल्वेमध्ये कोळसा भरायला माणसं पाहिजे होती. त्या रेल्वेच्या डब्यात कोळसा भरायला त्यांना काम लागलं. सगळ्या कुटुंबाने ती कोळसा भरला. त्या कोळशातच कुटुंब बसलं आणि मुंबईला गेलं. मुंबईत म्हणजे अलीकडंच उतरल्यावर रेल्वे स्टेशनवर काही माणसं त्यांना भेटली. त्या म्हणले आपण तुम्हाला काम देतो, तुम्हाला राहायला जागा देतो, चला आमच्याबरोबर. आणि असं गोड बोलून ते सगळं कुटुंब तारेच्या कुंपणाआड नेलं. तारेचं कुंपण हा प्रकार त्या काळात फार मोठा होता. ते गुन्हेगार जमातीची माणसं नेऊन कोंडायची आणि त्यांना तिथं अमानुष वागणूक पण ठेवायचं तिथं. हे सगळं कुटुंब त्या तारेच्या कुंपणाआड गेलं आणि तिथं गेल्यावर त्यांच्या वडिलांना वाटायला हे काय झालं. त्यांनी त्या तारेच्या कुंपणाला रक्षण करणारा जो पहारेकरी होता त्याच्याशी मैत्री केली. त्याला गांजाची सवय आहे हे त्यांना कळलं. त्यांनी गांजा कुठल्या तर अंड्याने त्याला प्यायला दिल्या. तो गुंगीत असल्यानंतर गटुरी बाहेर टाकून तारेच्या कुंपणातून फॅमिली बाहेर पडली आणि चालत 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 पुढं आली. RK स्टुडिओच्या जवळ एक लिंबाचं मोठं झाड होतं. त्या झाडाखाली त्यांनी संसार मांडला आणि तिथं त्यांनी मांगाचा नेहमीचा धंदा, साळोते करायचं, बाकीचं काम करायचं ते सुरू केला. आणि असं करत करत ते कुटुंब मुंबईवासी झालं 1932 साली. झोपडपट्ट्यासुद्धा बदलत होत्या. मुंबईच्या झोपडपट्ट्यांचं चित्र असं आहे की झोपडपट्टीला हळूहळू ज्यांना भद्रलोक म्हणतात, हे भद्रलोक हळूहळू त्या झोपडपट्ट्या बाहेर हाकलतात. मुंबईत त्या झोपडपट्ट्या बाहेर 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 येत होत्या. हे झोपडपट्टीत राहत होते. अगदी लहान असताना मोरे नावाच्या एका कार्यकर्त्याशी त्यांचा संबंध आला. हे मोरे कोण होते? चौदार तळ्याचा सत्याग्रह महाडला जो झाला त्या महाडमधले ते कार्यकर्ते होते आणि चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचे ते संघटक होते. ते कम्युनिस्ट पार्टीचं काम करायचे. त्या कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसमध्ये ह्या लहान मुलाला म्हणजे अण्णाभाऊंना त्यांनी एकदा नेलं 1936 साली. आणि त्याच वर्षी अण्णाभाऊ कम्युनिस्ट झाले. पहिली न शिकलेला, खायला अन्न नसलेला, समाजाला चेहरा नसलेला असा हा मुलगा कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसवर झोपायला लागला, ऑफिसच्या पायरीवर बाहेर. आणि मग पोस्टर चिटकवणं, घोषणा देणं, पार्टीतले जे कामं वेगवेगळी असतात. आमचे लक्ष्मण शिंदे चांगलं सांगतील म्हणजे पार्टीत काय कामं असतात ती सगळी कामं अण्णाभाऊ करायला लागली. बाबासाहेब आंबेडकरांचे शिष्य असणारे मोरे स्वतः एक दिवशी बाबासाहेबांना भेटले आणि म्हणले मला कम्युनिस्ट पार्टीत जावंसं वाटतंय. बाबासाहेब त्यांना म्हणले जा, काय हरकत नाही. सर्व पक्षामध्ये आपले लोक असले पाहिजेत आणि आपले दुःख, आपले प्रश्न त्यांनी मांडले पाहिजेत. मग ते मोरे हो म्हणाले आणि त्या पक्षात गेले. मोऱ्यांच्या बरोबर अण्णाभाऊंचा मुंबईतला प्रवास सुरू झाला. अण्णाभाऊंना लिहायला येत नव्हतं, वाचायला येत नव्हतं. अण्णाभाऊ गेले तिकडं तेव्हा कर्मवीर अण्णानं कोणतं सांगितलं, एक मांगाचं पोरगा आहे तुक्या नावाचं आणि ते त्याचा आवाज फार गोड आहे आणि ते सुंदर गाणी म्हणतं तमाशात आणि ते पोरगं आपल्याला गावलं तर चांगलं होईल बघा. कर्मवीर अण्णा
पायात चप्पल न घालता चालत वाटेगावला गेले आणि अण्णा चौकशी करायला लागले मागवाड्यात. तर एक म्हातारी म्हणली, ते कुठून कालच गेलं म्हणली बाहेर. कुठं गेलं म्हणले. अण्णांनी विचारलं. ते म्हणजे 10 दिशा वाट सापडेल तिकडं. इथनं गेलं एवढं खरं आहे. पोरं चांगली आहेत, बाकी सगळं आहे, पण गेले आता. कर्मवीरांना दुःख झालं त्यांना, पण ते परत आले. आता काय करणार, नाईलाज होता. ते पोरगं बापू साठे नावाचा त्यांचा मावस भाऊ होता, त्याचा तमाशा होता. आणि त्या तमाशामध्ये लहान असताना पोरगं गाणी म्हणायचं. आणि पोरगं शाळेला जात नाही, तमाशात काम करतं आहे म्हणून वडिलांनी चिडून सगळं कुटुंब मुंबईला नेलं होतं. मुंबईत गेल्यावर त्याला नुकताच बोलपट सुरू झाला होता. आणि अण्णाभाऊंना लहानपणी सिनेमाचं फार नाद, फार वेड. अण्णाभाऊ त्या सिनेमाच्या थिएटरमध्ये लोटायचं, झाडायचं आणि सिनेमा बघायचा. सिनेमा बघता लक्षात आलं त्यांना, आता आपला टी व्हीवर खाली कॅप्शन येतात, तशा सिनेमात त्या काळात कॅप्शन यायच्या. लोक कॅप्शन वाचायचे आणि हसायचे. हतीमताई, हंटरवाली वगैरे असले सिनेमे. आणि लोक का हसतायत याला कळायचं नाही. लोक का हसतात. मग शेजारची माणसं म्हणजे गप रे, तू विचारायचं का हसला तुम्ही म्हणून. तर म्हणजे गपल्या का म्हणजे, वाचा येत नाही का तुला. म्हणजे नाही येत. मग वाचायला शिक आधी. 34-35 सालात साधारणपणे त्यांना वाटायला लागलं की सिनेमा समजायचा असेल तर आपल्याला वाचायला यायला पाहिजे. वय 15-16 वर्ष झालं होतं. ते हळूहळू वाचायचा प्रयत्न करायला लागले. बापू साठे नावाचा त्यांचा एक मावस भाऊ दुसरा, तो हमाल होता आणि तो वारकरी होता. त्याच्या झोपडीत तुकारामाची गाथा, रामायण, महाभारत असे ग्रंथ असायचे. अण्णाभाऊ एकदा त्याच्याकडे गेला आणि त्याला पाया पडला. म्हणला मला वाचायला शिकव म्हणते, मला तुझी पुस्तकं वाचायची आहेत. तर म्हणला तुझा काय उपयोग आहे का म्हणला, तू काय हे करू नकोस, तिथं म्हणलं माळ घालावी लागते, तिथं अमकं लागतं तमकं लागतं, त्यानं सगळं सांगितलं. ते म्हणजे मी तुझं सगळं ऐकतो पण मला शिकव. ते त्यांचे पहिले गुरु. आणि हळूहळू अण्णाभाऊ लिहायला वाचायला शिकायला लागले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अण्णाभाऊ पहिल्यांदा गुजराती वाचायला शिकले. कारण गुजराती एक मौज मजा नावाचा फिल्म केसरी यायचा. अण्णाभाऊनी केलं नाही असं कष्टाचं काम कोणतंही नाही. सगळी कामं त्यांनी 1950 केली. रोज कष्टाचं काम केल्याशिवाय जेवण मिळणार नाही अशी अवस्था होती. आपल्याकडं 42ची चळवळ सुरू झाली. अण्णाभाऊ मनानं फाटले. मुंबईत जगता यायचं आणि इथं लढता यायचं. अण्णाभाऊ इकडं आले. अण्णाभाऊंचा नाना पाटलांचा फार जवळचा संबंध होता. नाना पाटील त्यांना मुलगा मानायचे. अण्णाभाऊ इकडं 42च्या चळवळीमध्ये काम करायला लागले. मी आजच सकाळी तो चॅप्टर लिहिला आहे. इतकडं आपल्या भागात काम करताना त्यांच्या लक्षात आलं की सगळे स्वातंत्र्यसैनिक मला बरोबरीचा मानत नाहीत, मला मिसळून घेत नाहीत. एकदा तर 4-5 स्वातंत्र्यसैनिक पुढं पळत होते डोंगरात आणि मागं पोलीस लागले होते. हे सगळे सैनिक गेले वेगात पळत. एकाची सासरवाडी होती, त्यांच्या घरात ते चौघं आत गेले आणि अण्णाला बाहेर ठेवलं आणि ते कडी घालून बसले. पोलीस मागं लागले. अण्णा आता जगायचं कसं म्हणून बाहेर पडले. त्या ओढ्यात करंजाची झाडं जी असतात त्यातली पानं बिनं अंगावर घेतली. पोलीस जवळच नाचत होते पण अण्णाभाऊ त्यांना सापडले नाहीत. अण्णाभाऊंना एक कळलं की मी इकडं काम करू शकत नाही. ते नाना पाटलांना भेटले आणि म्हणले अण्णा मला इकडं कोण मिसळून घेत नाही. नाना पाटील म्हणजे खरं आहे, तू म्हणजे मुंबईत जाऊन काम सुरू कर, आपणाला सगळ्या भारतात काम करायचं आहे म्हणजे.
तू मुंबईत काम सुरू कर. आणि अण्णाभाऊ मग इकडून तिकडे गेले. त्यांनी मुंबईत काम सुरू केलं. अण्णाभाऊनी त्या काळाची आठवण म्हणून एक कथा लिहिली आहे, मला एक तरी बॉम्ब द्या. ती कथा वाचल्यानंतर अण्णाभाऊ स्वातंत्र्य चळवळीत किती खोल होते हे आपणाला कळेल. साधनेनं एका दिवाळी अंकामध्ये ती कथा छापलेली आहे. अण्णाभाऊ मुंबईत काम करताना आणि आपले सगळे लोक संबंधित असायचे, इकडून जायचे तिकडं, कामगारात काम करायला आले. कॉम्रेड डांगेंचे त्यांचे जवळून संबंध आले. आणि मुंबई चालत फिरत कळते कुणाला? मुंबई चालणाऱ्याला कळते, उपाशी माणसाला कळते, आपणाला नाही कळत मुंबई. नारायण सुर्वे आणि अण्णाभाऊ साठे यांना मुंबई खरी कळायची. मुंबईत सगळे रस्ते बोळं अमकं तमकं, लपायचं कुठं, चढायचं कुठं, उतरायचं कुठं, सगळं अण्णाभाऊनं पाठ. त्यावेळी गिल्बर्ट जेव्हा आला त्यावेळा अच्युतराव पटवर्धनांनी आपल्या लोकांना कळवलं, तुम्ही ताबडतोब सातारा जिल्हा सोडा आणि भूमिगत व्हा बाहेर कुठंतरी, जिल्ह्याच्या बाहेर. आम्ही सगळे उठून मुंबईला गेले. त्या सगळ्यांना तिथं रस्ते दाखवण्याचं, राहायला जागा देण्याचं, जेवण देण्याचं आणि बाकी सगळी कामं असतील ती करण्याचं अण्णाभाऊंनी कामं केली. अण्णाभाऊ, अमर शेख आणि गवाणकर, दत्ता गवाणकर हे कोल्हापूर जिल्ह्यातले आजऱ्याचे, ते कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते होते. त्यांचा आवाज फार सुंदर होता आणि कम्युनिस्ट पार्टीसाठी नवीन पोरं गोळा करणं हे त्यांचं कामच होतं. त्यात गवाणकरांनी अण्णाभाऊंच्या बरोबर मैत्री केली. अमर शेख आले बार्शीवरून सोलापुरातून इकडं असे आले. अमर शेख राष्ट्रसेवा दलातून आले होते. तिघे एकत्र आले आणि 44 साली तिघांनी लाल बावटा कला पदक काढलं. आणि ते कला पदकाचे शाहीर म्हणून अण्णाभाऊ पहिल्यांदा पुढं आले. अण्णाभाऊ गाणी म्हणायचे, लिहायचे नव्हते, म्हणायचे उत्स्फूर्त. आणि त्यांची गाणी गवाणकर आणि वामनराव भट, अभिनव प्रकाशांचे, हे खाली बसून लिहून घ्यायची ती गाणी आणि त्या गाण्यांची लहान लहान पुस्तकं काढायची. अण्णाभाऊंना सगळ्या बाजूने नकार लागली की आपण लिहायला शिकलं पाहिजे. हळूहळू अण्णा लिहायला शिकले, वाचायला शिकले. आणि 1949 साली म्हणजे माझ्या जन्माच्या वर्षी अण्णाभाऊंची पहिली कथा श्रीकृष्ण पोवळे नावाच्या संपादकानं छापली. ती कथा आचार्य यात्रेने वाचली. ते सगळे एकत्रच होते. त्यांनी अण्णाभाऊंना बोलवून घेतलं आणि म्हणले, एवढं सुंदर लिहितोस, तिकडं का लिहिलंस? आपला साप्ताहिक आहे का नाही? आपल्या साप्ताहिकीतनं पुढं लिहि. आणि अत्र्यांच्या साप्ताहिकासाठी अण्णाभाऊला नवयुग होतं, ते लिहायला लागले. आणि अत्र्यांनी सांगितलं की ह्या पोरानं गोष्ट आणून दिली की त्याला 1 रुपया द्यायचा. लिहिल्यानंतर पैसे मिळतात हे अण्णाभाऊंना कळलं. आणि मग अण्णाभाऊ फार वेगानं लिहायला लागले. 51 साली त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. तिचं नाव वारणेच्या खोऱ्यात. त्या कादंबरीला प्रस्तावना G.D. बपुलाड यांनी लिहिली आहे. ती कादंबरी पुन्हा दुसऱ्या प्रकाशकानं मंगला या नावानं प्रकाशित केली. कारण अण्णाभाऊंना व्यवहार, पैसे किती मागायचे, मानधन किती मागायचं, ह्यातलं काहीच कळत नव्हतं. लिहायचं माहिती होतं. पहिली कादंबरी प्रकाशित झाली. दुसरी चित्रा नावाची कादंबरी प्रकाशित झाली. तिसरी फकीरा प्रकाशित झाली. चौथी वैजंता प्रकाशित झाली. चंदन प्रकाशित झाली. आणि अशा अण्णाभाऊंच्या 30 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. ह्या 30 कादंबऱ्या महाराष्ट्रात कमालीच्या खपल्या. आवृत्ती काढली म्हणजे 8 दिवसात संपायचे. नवसाक्षर वाचक सगळे ते वाचायचे. पुन्हा अण्णा त्याच वेळा कथा लिहायला लागले.
त्यांनी सुरुवातीला पहिली दिवाळी नावाची कथा लिहिल्या. त्यावेळा मोरारजी देसाईंनी त्यांच्यावर वॉरंट काढलं. त्याच वेळेला म्हणजे 42 साली एक घटना घडली होती. होमी भाभाच्या नेतृत्वाखाली 5-6 जण एकत्र आले आणि त्यांनी इप्टा नावाची संस्था काढली, इंडियन प्रोग्रेसिव्ह थिएटर असोसिएशन, IPTA. आणि त्यामध्ये पृथ्वीराज कपूर, राज कपूर, बलराज साहनी, ही नर्गिस दत्त, ही सगळी एकत्र जमा झाली. आणि त्या इप्टा एक चळवळच होती, साहित्यातली चळवळ होती, नाटकातली चळवळ होती, सिनेमातली चळवळ होती. आणि त्यात अण्णाभाऊ त्या इप्टाच्या संस्थापकापैकी एक आहेत. एका बाजूला होमी भाभा आणि पुढं अण्णाभाऊ साठे. कॉम्बिनेशन कसलं आहे बघा. म्हणजे भाभाने अण्णाभाऊंना, ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्याला का घेतलं असेल संस्थापकमध्ये, यात अण्णाभाऊ कळतात. रशियामध्ये जगातलं पहिलं प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन स्थापन झाली आणि त्यांनी आपल्या प्रेमचंदांना अध्यक्ष करून जगाच्या लेखकांची बैठक घेतली. आणि त्या बैठकीमध्ये प्रेमचंदांनी सांगितलं, रायटर इज द मेकॅनिक ऑफ हार्ट. वाचकांच्या हृदयाचा शिल्पकार म्हणजे लेखक आहे. लेखक ठरवतो. आता आपण त्या कॉम्प्युटरच्या भाषेत सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर बोलतो ना. माणूस हा हार्डवेअर असतो, त्याला सॉफ्टवेअर योग्य बसवावं लागतं. आता आपल्याकडं सॉफ्टवेअरच चुकलं आहे, त्यामुळे खराब तयार होत आहेत. हे त्यांनी त्यावेळा ते सॉफ्टवेअर बरोबर तयार केलं आणि ते सॉफ्टवेअर काम करायला लागलं. आणि चांगले चित्रपट, समतेचे, मानवतेचे, जातीअंताचे, गरिबाचे, 2 बिघा जमीन वगैरे असे सिनेमा सुरू व्हायला लागले. बाकी सगळं झालं. अण्णाभाऊ एका बाजून लिहित होते, दुसऱ्या बाजून लोकनाट्य तमाशामध्ये काम करत होते. लोकनाट्य हे नावसुद्धा अण्णाभाऊंनी दिले. आधी तमाशा होता, तो तमाशाचा त्यांनी लोकनाट्य केलं. ते संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीमध्ये झालं. ते मोरारजीभाई देसाई यांना सारखे बाहेरच काढायचे. मोरारजी आपल्या मिरजेमध्ये प्रांत होते बरं का, आपल्या माहितीसाठी सांगतोय. ते मिरजेत प्रांत होते आणि त्यावेळा त्यांनी आपलं सांगलीचं आरवाडे हायस्कूल जे आहे, जे कुणाचंही काम केलं तर त्याला सांगायचे, आरवाडे हायस्कूलला 100 रुपये देऊन ये, ते पावती घेऊन ये आणि मग तुझं काम करतो. म्हणजे त्यावेळा माणसं स्वतः पैसे खात नव्हती, कुणाला तर देत होती. मग असा मोरारजी इथून गेला, त्यामुळे त्याला बारीक सारीक माहिती होतं. त्यामुळे त्यानं ह्याचं अण्णाभाऊसाठीना पहिल्या दिवाळीला वॉरंट काढलं. अण्णाभाऊच्या आयुष्यभर वॉरंटच निघाली, पण अण्णाभाऊ काही घाबरले नाहीत. स्वातंत्र्य चळवळीत 1 महिना ते तुरुंगात गेले आणि नंतर सारखं चळवळी करत राहिले. चळवळी करत असताना चळवळीसाठी गाणी म्हणत राहिले. 30 कादंबऱ्या, 22 कथासंग्रह, 1 नाटक, 1 प्रवास वर्णन, माझा रशियाचा प्रवास, 15 लोकनाट्य तमाशे, 300 कथा, त्यातल्या 22 ठिकाणी संकलित झाल्या आणि खूप कथा त्यांच्या इकडं तिकडं विस्कटल्या. एवढं लेखन अण्णाभाऊंनी 1949 ते 69 या काळात केलं. म्हणजे दररोज 1-2 पानाचा अंक निघावा, तसं 39 ते 69 20 वर्षामध्ये अण्णाभाऊंनी पुस्तकी झाली बघा. 30 कादंबऱ्या, 22 कथासंग्रह, म्हणजे 30 आणि 22 म्हणजे 52, 1 नाटक 53, 1 प्रवास वर्णन 54,
एक तमाशाचं पुस्तक नवे तमाशे 55 आणि एक गाण्यांचं पुस्तक, म्हणजे 56-57 पुस्तकं त्यांनी एवढ्या काळात लिहिली. अण्णाभाऊ पुस्तकं लिहित राहिले, अण्णाभाऊ लोकनाट्य तमाशात काम करत राहिले, अण्णाभाऊ सिनेमात काम करत राहिले, सिनेमाचं दिग्दर्शन करायला लागले. कलेचं कोणतंही क्षेत्र अण्णाभाऊंनी सोडलेलं नाही. ही नर्गिस दत्त अण्णाभाऊंना भाऊ म्हणायची. परदेशी नावाचा सिनेमा निघाला होता, त्याचे अण्णाभाऊ साठे हे असिस्टंट डायरेक्टर होते. त्या सिनेमामध्ये गरिबाची पोरगी, तो रशिया आणि भारत अशा दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये चित्रपट निघाला होता. हिरो रशियन होता आणि हिरोईन नर्गिस होती. आणि नर्गिस झाडाखाली चूल कडून 3 दगडाची चूल करून गाणं म्हणत भाकरी करते असं चित्र होतं. आणि तिला काय भाकरी करता येईना, नर्गिसला भाकरी करता येईना. मग अण्णाभाऊंची बायको अक्का, तिला आम्ही म्हणतो, जयवंताबाई, अण्णाभाऊंची एक बायको वाटेगावमध्ये होती. ती मैना, माझी गावावर राहिली मैना, माझ्या जीवाची होते दैना, हे जी छक्कड आहे, ही छक्कड तिच्यावर लिहिली आहे. ती राबणारी होती, काळगावची होती, शिकलेलं कोणच नव्हतं. ती काही झालं तरी मी मुंबईला येणार नाही म्हणत होती. ती वाटेगावात राहायची आणि काम करायची आणि जगायची कशी तरी. अण्णाभाऊ तिथं मुंबईत असताना 44 साली अक्काचा आणि त्यांचा संबंध आला. आणि अक्काने गोड बोलत बोलत तिचं लग्न झालं होतं. तिला 2 मुली झाल्या होत्या, शकू आणि शेवंता. आणि ह्या 2 मुली घेऊन त्या बाई काम करत होत्या. त्यांचे चुलते कम्युनिस्ट पार्टीमध्ये मोठे नेते होते. त्या बाई फार हुशार होत्या, महिला फेडरेशनच्या कार्यकर्त्या होत्या. अण्णाभाऊंच्या बरोबर त्या बोलत राहिल्या आणि साधारणपणे 50 साली त्या बाईने स्वतः एक झोपडी घेतली. अण्णाभाऊ त्या झोपडीत राहायला गेले. दोघांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं. ती एक बायको झाली. आणि ह्या 2 कुटुंब सांभाळण्यामध्ये अण्णाभाऊंचं हाल झालं. वाटेगावती बायको, तिनं तिकडं मुंबईत बाई ठेवल्या वगैरे वगैरे. आपल्याकडची भाषा माहीत आहे तुम्हाला. बाकी सुरू झालं. मग वाटेगावचं घर सांभाळायचं आणि इकडचे घर सांभाळायचं, लेखन करायचं, चळवळ करायची, तुरुंगात जायचं, वॉरंट पाटीवर. अशा पद्धतीनं अण्णाभाऊ दगदगीचं जीवन जगत होते. बाबासाहेब आंबेडकर आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्र यावा असं वाटणारे मुंबईतले जे कार्यकर्ते होते, त्यात मोरे आणि अण्णाभाऊ दोघं पुढाकारात होते. 39 साली कामगारांचा संप झाला. त्या संपाच्या वेळी कॉम्रेड डांगेंना अण्णाभाऊ वगैरे म्हणाले, आपण बाबासाहेबांना आपल्याबरोबर घेऊया. डांगे म्हणाले, अहो बाबासाहेब आपल्यावर आले तर फारच चांगलं झालं, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण संप करू. पण बाबासाहेबांची कार्यपद्धती, विचारपद्धती वेगळी आहे, आपली वेगळी आहे. काय होतं त्याला म्हणते, तुम्हाला काय कळतं आहे, कसेही बोलायचे हो, त्यांना काय डांगे कोण आहे काय काहीच माहीत नाही. मग ते म्हणते जावा बाबासाहेबांनी बोला जावा. ते बाबासाहेबांच्याकडे आले. म्हणजे बाबा आता उगाच काय बचकत पाणी धरून बसू नका म्हणते. यांची भाषा इकडची हो. बचकत पाणी धरून बसायचं नाही, आपण एकत्र यायचं आणि काम करायचं. बाबासाहेब म्हणते, अरे तुमच्या संपाला माझा पाठिंबा आहे. नाही पाठिंबा नुसता नाही म्हणते, तुम्ही यायचं आत. ते म्हणते मी आत येऊन कसं चालेल म्हणजे का, त्याला काय होते. नाही म्हणते तुमचा जर पाठिंबा आहे तर मग तुम्ही का आत येत नाही. बाबासाहेब काय म्हणते, तुमच्या सगळ्या मागण्याला माझा पाठिंबा आहे. मी आत यायचं असेल तर माझी एक मागणी त्यात टाका म्हणते. म्हणजे कसली मागणी, तर प्रत्येक कापड गिरणीमध्ये सवर्ण कामगार आणि दलित कामगार यांना पाणी प्यायला वेगळे वेगळे हौद आहेत. त्यातला एक हौद फोडा असं तुम्ही एक मागणी टाका आणि मग आपण एकत्र येऊया. आता हौद फोडा जे सवर्ण आणि दलित कार्यकर्त्यांनी
एकत्र पाणी प्यायचं हे त्या काळात शक्य होतं नव्हतं. मग हे डांग्याने येऊन सांगायला नाही बाबा म्हणलीत बाबांची ही अट आहे, ही एक नंबरला आहे, ही आपण घेऊया. डांगे म्हणते अरे बाळांनो हे होणार नाही. नाही नाही करतो म्हणते आम्ही, बजावा म्हणते. प्रत्येक मिलवर जाऊन त्यांनी भाषणं करायला सुरुवात केली आणि हा विचार मांडल्यावर कामगारांनी त्यांचे सगळ्यांचे कपडे फाडले. कामगार कपडे फाटक्या अवस्थेत पुन्हा डांग्यांच्याकडे गेले. डांगे म्हणते काय झालं? अहो कामगार ऐकत नाहीत म्हणते. मग मी तुम्हाला काय सांगत होतो म्हणते, काही दिवस आपणाला रेल्वेच्या रुळासारखं समांतर चालावं लागणार आहे, कधीतरी मध्ये भेट होईल म्हणते आपली. काय करणार, समाजाची रीत आहे, आपण कुणी काही मानत नाही, पण समाज मानतोय त्याला काय करायचं म्हणते. जातीयता हे विष आहे, पण ते विष लोकांच्या तितकं मुरलं आहे म्हणले की ते लवकर निघणार नाही. आणि मग हे सगळे ग बसले. पुढं ते एकत्र यायचं बाजूला राहिलं. 52 साली त्यांनी प्रयत्न केला कम्युनिस्ट पार्टीकडं. 56-57 साली प्रयत्न केला, ते काही एकत्र येणं झालं नाही. कम्युनिस्ट पार्टी 62च्या चायनाच्या युद्धामध्ये फुटली. फुटल्यानंतर 2 पार्ट्या झाल्या 64ला, CPM CPI. ते मोरे चिडले आणि त्यांनी एक वर्तमानपत्र काढलं जीवनमार्ग नावाचं, आणि त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा फोटो छापला पहिल्या अंकावर. उद्देश हा की मला कम्युनिस्ट पार्टीला हाकलून द्यावं बाहेर. मग मी बाबासाहेबांच्यावर काम करायला मोकळा झालो. ट्रॅजेडी अशी झाली की त्यांनी जे जीवनमार्ग काढलं होतं त्या बाबासाहेबांच्या फोटोसह CPMनं स्वीकारलं आणि तो अंक CPMनं आपलाच मानला. आणि अजून तो जीवनमार्ग CPMकडून चालतो. मोरेंचं संस्थापक म्हणून नाव आहे. जे प्रयत्न सगळेच करत होते, पण जातीयांत होत नव्हता. अण्णाभाऊ लिहिता नर्गिस दत्तमुळं अण्णाभाऊ सिनेमाच्या क्षेत्रात गेले. ते परदेशीचं तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर मराठीमध्ये अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या बघून अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यावर मराठी चित्रपट निघायला लागले. चित्रावर चित्रपट निघाला, फकीरावर चित्रपट निघाला, वारणेचा वाघ चित्रपट निघाला, त्या चंदनवर चित्रपट निघाला, अशीही साताऱ्याची तरा म्हणून सिनेमा निघाला. एकूण अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यावर 8-9 सिनेमे निघाले. हे सिनेमा निघत असताना लेखक आणि डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर म्हणून अण्णाभाऊ त्यात असायचे. काही वेळा फार गमती व्हायच्या. अण्णाभाऊ तैल बुद्धीचे होते, अत्यंत बुद्धिमान होते आणि कमालीचे सेन्सिटिव्ह होते. एक असा पोटाला अन्न नसणारा मुलगा, पहिली शाळा न झालेला मुलगा, तो एवढा मोठा लेखक झाला होता. त्याच्या साहित्याचं जगातल्या 27 भाषांमध्ये भाषांतर झालं होतं. आधी सुरुवातीला आपल्या भारतातल्या 14 भाषांमध्ये झालं. वारणाकाठचा वाघ त्याचं ह्याच्यात तुमच्या गुजरातमध्ये वारणेनं काठे म्हणून झालं. असे सगळ्या भाषांच्यामध्ये झालं. आणि पुन्हा एक हे आलं की नाना पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील आणि अण्णाभाऊ साठे हे रशियाला आले पाहिजेत, असं मागणी रशियन वाचकाकडून यायला लागली. आणि मग राज कपूर हा नेहमी रशियाला जायचा, नर्गिसही जायची. राज कपूर मित्रच असल्यामुळे त्यानं एकदा म्हणला अण्णा तू चल माझ्या संग. अण्णाभाऊला न्यायची राज कपूरने तयारी केली. पैसे राज कपूर देणार होता. मोरारजीभाई देसाईंनी अण्णाभाऊंना परवानगी दिली नाही. त्यांना हे काय पासपोर्ट द्यायचा नाही आणि व्हिसा द्यायचा नाही. का तर म्हणजे हा बाहेर गेला तर बाहेर जाऊन भारतावर हल्ला करेल. का मोरारजी काय म्हणतात, हा क्रांतिकारक आहे, हा बाहेर जाऊन आपल्या सरकारवर हल्ला करेल म्हणून ह्याला बाहेर जाऊ द्यायचं नाही. राज कपूर नेणार होता त्यावेळेला अण्णाभाऊंना जाता आलं नाही. पुढं बऱ्याच दिवसानं इंडो सोव्हिएट कल्चर असोसिएशन, ISKCOS नावाची संस्था स्थापन झाली होती.
त्या संस्थेनं क्रांतिसिंह नाना पाटलांना नेलं आणि पुढं 62 साली अण्णाभाऊंना नेलं. अण्णाभाऊंचे वाचक त्यांच्यावर खुश झाले. जग त्यांनी पाहिलं. अनेक प्रश्न, अनेक वातावरण त्यांनी लिहिलं आहे. अण्णाभाऊंनी डांग्या आमचा लय हुशार आहे, रशियात लय भारी आहे म्हणतो. रशियात गरिबी आहे का नाही, सुख आहे काय, भूक आहे का नाही, हे बघायला मला जायचं रशियाला. म्हणजे अण्णाभाऊ हा सत्यशोधक होता, विज्ञानिष्ठ होता, तर्कशील होता आणि एक्सरेच्या नजरेनं समाजाकडं पाहणारा लेखक होता. ते म्हणजे तिकडे मी गेलो होतो त्यासाठी गेलो होतो. आणि त्या सगळ्या छोटं पुस्तक आहे, पण त्या सगळ्या पुस्तकात मी उपाशी माणूस कुठं मिळतोय का बघायला बघतो, पण सापडलं नाही मला. एकदा एक माणूस वाळूच्या ढिगावर झोपला होता. मी जाऊन त्याला उठवला, तू उपाशी आहेस ना? नाही म्हणता, जास्त खाल्ल्याने पडलोय. म्हणलं का? तर सुट्टी आहे म्हणलं, आज सुट्टी दिवशी काय करायचं म्हणून पडलोय म्हणलं. आणि अण्णाभाऊंनी लिहिलं आहे, दारिद्र्य हे कितीही महान लबाड सत्ता असली तर तिला दारिद्र्य लपवता येत नाही. दारिद्र्य हे माणसाच्या डोळ्यात दिसतं, कपड्यात दिसतं, स्टँडवर दिसतं, भकाळी गेलेल्या पोटांमध्ये दिसतं, सगळीकडे दिसतं. मला ही तर रशियात तसलं काही दिसेना. आणि पुढं मग त्या वेगवेगळ्या कम्युनिस्ट देशांच्यामध्ये त्यांचा प्रवास झाला, त्यांची पुस्तकं झाली. आज रशियामध्ये अण्णाभाऊंचा एका पार्कमध्ये पुतळा आहे. माणसं त्यांचं साहित्य सगळं वाचतात, भाषांतरित झालेलं वाचतात. जगातल्या 62 देशामध्ये अण्णाभाऊंच्या साहित्यावर संशोधन चालू आहे. भारतातल्या सर्व विद्यापीठामध्ये, आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य लागलं, त्याच्यावर संशोधन झाली. माझा पहिला प्रबंध, माझ्यानंतर 20-22 प्रबंध झाले. तुमचे ह्याचे एम.फिलचे प्रबंध खूपच झाले, मी सगळे तपासलेत, तेव्हा मला कळतं ते आलं हे ते. अण्णाभाऊंच्यावर अर्थशास्त्रामध्ये प्रबंध झाले, अण्णाभाऊंच्यावर सोशॉलॉजीमध्ये प्रबंध झाले, अण्णाभाऊंच्यावर नाट्यशास्त्रामध्ये प्रबंध झाले, अण्णाभाऊंच्यावर मराठीत तर झाले. एवढं सगळं लेखन त्यांच्यावर झालं. एक अत्यंत मिश्किल स्वभावाचा, अत्यंत हरहुन्नरी असा लेखक, ज्याच्याकडून कधी हे चुकत नाही, म्हणजे विषमता चुकत नाही असा लेखक. मी तुम्हाला काही गोष्टी सांगाव्या का सांगू नये या ह्याच्यात मी आहे. सांगतो ना, तेच म्हणतं काही गोष्टी सांगाव्या का सांगू नये याच्यात, कारण आता वातावरण फारच सेन्सिटिव्ह झालं आहे. लोकांच्या भावना फार दुखावतात लगेच, म्हणजे इतकं सेन्सिटिव्ह भारत कधी नव्हता. नेहरूचा प्रसंग जो आहे ते, अण्णाभाऊ नेहरू रशियाला गेले होते. रशियामध्ये पत्रकारांनी त्यांना विचारलं, चालत नेहरू आणि गांधी ही भरभर चालायचे. नेहरू रस्त्यानं चालत होते, त्यांच्यावर बाकीचे लोक होते. पत्रकारांनी अडवलं, मिस्टर नेहरू, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट राज कपूर अँड अण्णाभाऊ साठे, असा प्रश्न विचारला नेहरूंना. नेहरू हुशार तर माणूस होता, ते काय मी सांगायला पाहिजे असं नाही. नेहरू म्हणाले, राज कपूर, आय एम प्राऊड ऑफ हिम, मला त्याचा अभिमान वाटतो, आमच्या देशाचा कलावंत आहे. म्हणजे व्हॉट अबाउट अण्णाभाऊ साठे. नेहरूंना अण्णाभाऊ साठे माहीत नव्हते. पण मला माहीत नाही म्हणणारा माणूस पुढारी कसा होणार? मला माहीत नाही म्हणायचं नसते. आपला काश्मीरचा एक मोठा खासदार गेला होता, व्हॉट अबाउट गीता, त्याला प्रश्न विचारला. गीता म्हणजे भगवद्गीता. त्यानं सांगितलं, त्यांच्यात तिथं गीता प्रकरण झालं होतं. एका गीता नावाच्या सुंदर मुलीवर कोणीतरी बलात्कार केला होता आणि ते प्रकरण झालं होतं. त्यानं उत्तर देताना सांगितलं, गीता प्रकरणाशी माझा काय संबंध नाही म्हटलं. पंडित नेहरूंनी सर्वपक्षीय खासदार एकत्र घेतले आणि फॉरेनला जायचं असेल तर काय करायचं ह्याचा कोर्स तयार केला. कारण काही बोलणार तुम्ही तिकडे जाऊन, तुम्ही पुढारी आहे म्हणून लोक खरं मानणार, असं होऊ नये याची दक्षता त्यांनी घेतली.
नेहरूंना पहिला प्रश्न विचारला, व्हॉट अबाउट राज कपूर, आय एम प्राऊड ऑफ हिम. आणि अण्णाभाऊ साठे, नेहरू रागानं बघितलं त्या पत्रकाराकडं. ते अण्णाभाऊ साठे हा विषय असा चालता चालता रस्त्यावर बोलण्याचा आहे का? नेहरूंनी प्रश्न विचारला त्याला. मग तो पत्रकारही भारी होता. तो म्हणला, देन व्हाय नॉट धिस इव्हिनिंग, आज संध्याकाळी बोला एका हॉलमध्ये. नेहरू म्हणजे नो डाऊट, आता काय उपायच नव्हता. ते पत्रकार गेल्यावर नेहरूंनी अवतीभोवती पाहिलं, इन्फॉर्मेशन ब्युरो असतं ना त्यांच्याबरोबर माणसं, अवतीभोवती पाहिलं. म्हणजे हू इज दिस अण्णाभाऊ साठे, फेअर इज ही, हाऊ इज ही, हिअर इन रशिया पीपल्स टॉकिंग अबाउट हिम अँड आय एम ब्लाइंड. ते नेहरू चिडल्यानंतर ती घाबरली आणि म्हणजे पुट अप ए नोट विदिन हाफ ॲन आवर, मला ताबडतोब एक नोट काढून द्या, अण्णाभाऊ साठे कोण आहे. ते सगळे घाबरले. त्यांच्या रशियातल्या ऑफिसमध्ये विचारलं, आपलं भारतीय ऑफिस, त्यांना काहीच माहीत नव्हतं. त्यांनी दिल्लीला विचारलं, दिल्लीच्या ऑफिसला काहीच माहीत नव्हतं. ते म्हणजे बहुतेक साठे आहे, म्हणजे एक साठे म्हणून मंत्री होते आपल्याकडं, त्यांचे कोणतरी असावेत म्हणजे. मग लोक म्हणजे तसं काय करू नका म्हणजे, नेहरू चिडलं आहे आता, काय तसलं काय नाही, खरं सांगायला पाहिजे त्यांना. मग ते चर्चा करत बसली होती, हू इज दिस अण्णाभाऊ साठे. लता मंगेशकर कुठल्या तरी निमित्तानं तिथे गेल्या होत्या. लता मंगेशकरांनी ते ऐकलं आणि त्या खुदकन हसल्या. लता मंगेशकर हसल्यावर तो आतला माणूस म्हणला, अहो मॅडम, आमचा जीव जायची पाळी आली आणि तुम्हाला हसायला काय झालं आहे म्हटलं. तर लता मंगेशकर म्हणले, आमच्या अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल तुम्ही बोलता का? तर ते म्हणजे होय, मग दुसरा कुठला म्हणले? अहो ते आमच्या महाराष्ट्रातले मोठे शाहीर आहेत. बरं आणखी ते आलं. लता मंगेशकर पाया पडला, म्हणलं बरं झालं, मला एक नोट काढायची आहे, सांगा म्हणलं पुढचं. लता मंगेशकर म्हणते, नाही बाई, मला सगळं सांगता येणार नाही, तुम्ही यशवंतरावांना विचारा म्हणते. मग त्यांनी यशवंतरावांना विचारलं. यशवंतराव नेफा आघाडीवर होते, संरक्षण मंत्री होते. आणि तिथं त्यांना विचारलं हॉटलाईननं, काय हे हू इज दिस अण्णाभाऊ साठे. यशवंतराव गडबडीवर म्हणले, अरे त्याला मारू नका, तो आपलाच माणूस आहे म्हणते. म्हणजे अण्णाभाऊ साठे म्हणजे रोज मार खाणारा माणूस हे यशवंतरावांचं. पण ते म्हणजे अहो त्यानं आम्हाला मारायची पाळी आणल्या म्हणते, आम्ही कशाला त्याला मारतोय म्हणजे काय झालं आहे. मग त्यांनी यशवंतरावांना सगळं सांगितलं. नेहरू तिकडे गेले, तिथं प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर असं शोधायचं आहे. आणि मग यशवंतराव म्हणाले, हॉटलाईन तिकडं रशियाला मला लावून द्या. आणि यशवंतरावांनी भाषण केलं आणि ते उतरून घेऊन नेहरूंना दिलं. यशवंतरावांनी त्यावेळा अण्णाभाऊंची माझी मैना म्हणून दाखवली स्वतः. आणि मग नेहरूंनी ते घेतलं आणि संध्याकाळी नेहरूंचं भाषण झालं रशियाच्या. त्या BBC लंडन बातमी दिली होती, महाराष्ट्रातल्या एका मोठ्या साहित्यिकावर पंडित जवाहरलाल नेहरू बोलणार आहेत. मग नेहरू किती साहित्यावर प्रेम करतात त्यांनी स्पेशल रिपोर्टच केला होता हो. आणि नेहरू कसे हुशार आहेत वगैरे वगैरे वगैरे. आणि मग नेहरू म्हणाले, तुमच्या रशियासारखा आमचा भारत आहे, भारतामध्ये तुमच्याकडे वेगवेगळे स्टेट आहेत, तसं आमच्याकडं स्टेट्स आहेत. त्यात महाराष्ट्र नावाचे स्टेट आहे, त्या स्टेटमध्ये ज्ञानेश्वर तुकारामासारखे मोठे कवी झाले. आणि आत्ता त्या स्टेटमध्ये एक महान लेखक आहे, त्याचं नाव अण्णाभाऊ साठे. आणि मग एकानं विचारलं, टेल अस समथिंग अबाउट हिम, अण्णाभाऊ साठेबद्दल सांगा. तर नेहरू एवढंच म्हणाले की तो आमच्या महाराष्ट्राचा आणि भारताचा गॉर्की आहे. आणि अण्णाभाऊ साठे हा गॉर्की आहे हेच वाक्य जगात झालं. म्हणजे भीमरावांनी मला जे आठवण सांगायला सांगितली. आणि त्यामुळं अण्णाभाऊ साठेंना पुन्हा परवानगी द्यावी लागली त्या सरकारला आणि अण्णाभाऊ साठेंना रशियाला जायची संधी मिळाली. मी जो प्रसंग तुम्हाला सांगायचा का नको असा विचार करत होतो, तो तुमचं मन घट्ट असेल तर सांगू का? सांगू.
अण्णाभाऊंचा एक चित्रपट चालला होता, शूटिंग चाललं होतं. आणि त्यांच्या चित्रपटानंतर दत्ताचा एक चित्रपट, शाहू मोडक दत्ताचं काम करणार, त्याचं शूटिंग होतं. म्हणजे अण्णाभाऊंचं नंतर होतं. शिफ्ट असतात त्या थिएटरमध्ये, ह्याच्यामध्ये स्टुडिओमध्ये. हा दत्ताचा सिनेमा जो चालला होता त्याचं शूटिंगच होत नव्हतं. प्रसंग असा होता की दत्त, गाय, कुत्रं, खाली साप, ते आपल्याकडे प्रसिद्ध फोटो आहे ना तो दत्ताचा. आणि दत्त असा हात टेकून उभा राहिला आहे आणि मग ते गाय आहे, कुत्रा आहे, साप आहे, सगळे एकत्र आहेत. हा शूटिंग करायचं होतं. साप खोटा दिला होता त्याने. आणि ते कुत्रं जे होतं, बाकी सगळं बरं होतं, पण ते कुत्रं त्याला तार लावली होती आणि मागं मालकानं ओढून धरलं होतं. कुत्र्याचं आणि गाईचं नजरानजर झाली की कुत्रं गाईच्या मागं लागायचं. आणि कुत्रं गाईच्या मागं लागलं की गाय सगळ्या स्टुडिओतनं पळायची, सगळी दानादान. मग आता काय करावं हा प्रश्न पडला होता. आणि तो शेवटी वेळ संपत आला, शेवटचे अर्धा तास राहिलं होतं. तो अण्णाभाऊंच्याकडे आला आणि म्हणला, अण्णाभाऊ तुमची दुसरी शिफ्ट आम्हाला द्या आणि आमची तुम्हाला एक देतो पुन्हा नंतर. अण्णाभाऊ म्हणजे काय झालं आहे? नाही म्हणजे आमच्या शिफ्टमध्ये कुत्र्याचं आणि गाईचं काय जमणं झालं आहे म्हणजे, ते भांडायला लागतात. अण्णाभाऊ म्हणजे तुम्हाला शिफ्ट पाहिजे असेल तर शिफ्ट देतो आणि 15 मिनटात शूटिंग करायचं असेल तर शूटिंग करूया म्हणजे, करूया शूटिंग म्हणजे. मग काय तर माझे पैसे वाचतील, वेळ वाचेल वगैरे. म्हणजे शूटिंग करूया, पण तुमच्या भावना दुखावणारच नाहीत ना. म्हणजे तसलं काय नाही हो, सिनेमा आहे म्हणजे आता करायलाच पाहिजे, त्याला काय इलाज आहे. बरं आहे म्हणजे, काय हरकत नाही. मग म्हणजे माझं एक ऐका, म्हणजे काय, 1 पाव किलो मटण आणा म्हणजे. त्यांनी लगेच मटण आणलं. पुढं म्हणजे ते मटण दत्ताच्या झोळीत टाका. आता मटण दत्ताच्या झोळीत त्यांनी टाकलं. ते कुत्र्याला वास द्या आणि बडून धरा म्हणजे. वास दिला, ते कुत्रसारखं झोळीकडेच बघायला लागलो. मग गाईचं त्याची नजरानजर व्हायचा प्रश्न नाही. शूटिंग चांगलं झालं. तो निर्माता खुश, बाकी सगळे खुश. तो सिनेमा मुंबईत चालायला लागला. अण्णाभाऊनी ही घटना झोपडपट्टीतल्या केशे कापू पोरांना सांगितली. ती पोरं हसायला लागली. आणि तो सिनेमा मुंबईच्या एका थिएटरमध्ये लागला होता. त्यावेळी ती पोरं जायची, तिकीट काढून बसायची. आणि तेवढा सीन झाला की अण्णाभाऊ साठेंचा विजय असो अशी घोषणा द्यायची आणि निघून यायची. आत्रेंनी बातमी छापली होती, का कोण जाणे दत्ताच्या सिनेमाच्या वेळी अण्णाभाऊंच्या विजयाच्या घोषणा होतात. कोणालाच माहीत नव्हतं ना का होतं ते. आता हे जे आहे हे डायरेक्शनमधलं कौशल्य ज्याला म्हणतो, हे अण्णाभाऊचं असं होतं. याचा दुसरा भाग सांगता येईल तुम्हाला. फकीरा चित्रपटात शूटिंग चाललं होतं आणि बाजेबा खोत आगळीक करून फकीराच्या वडिलाला मारतो आणि ते घोडं पडतं. सातारच्या माळावर शूटिंग चाललं होतं आणि ते घोडं पडत नव्हतं. काय केलं, घोडं पडनच. अण्णाभाऊ खुर्ची टाकून बसले होते आणि हसत गंमत करत होते. तर ते बाकीचे म्हणजे, अरे बाबा अण्णाभाऊ आमचं आम्हाला पुढं झालं आहे, ते घोडं पडन झाले म्हणजे शूटिंग पुढं जाईना. अण्णाभाऊ म्हणजे, अरे माणसाला कळायला सायकॉलॉजी कळावी लागते, तसं घोडं कळायला घोडोलॉजी कळावी लागते म्हणजे. ते म्हणजे काय गप्पा मारताय अण्णाभाऊ, घोडोलॉजी म्हणजे काय करायचं म्हणजे. माझं ऐका म्हणजे, मी तुम्हाला लगेच शूटिंग करून देतो म्हणजे. हो ठरलं. मग म्हणजे जर केलं तर तुम्ही मला काय देणार, तर म्हणजे पार्टी द्यायची. नाही मला द्या न द्या म्हणजे, पण फोर्थ क्लास माणसं जे आपल्या ते आहेत त्यांना पार्टी द्यायची म्हणजे. तुम्ही त्यांना पार्टी देणार, कारण ही सगळी वरची पार्ट्या करायची हो. त्या फोर्थ क्लासला काही नाही, नुसते हमाल म्हणून वापरायचं. त्यांना पार्टी द्यायची, मी तुम्हाला हे करतो म्हणजे. मग काय हरकत नाही म्हणजे. 2 ट्रक वाळू आणा म्हणजे. माळावर एक
पठार बघितलं आणि म्हणजे वाळू इथं पसरा आणि ते घोडं पळवून आणा आणि त्या वाळूत आणा, ते भिजलेलं पाहिजे घामानं आणि ते वाळूत आणा. म्हणजे घोडं हे घामानं भिजलं असलं आणि वाळू बघितलं की वाळूत लोळतं. याला घोडोलॉजी म्हणतात. म्हणजे त्याप्रमाणे त्यांनी घोडं सगळ्या माळातून फिरवलं, त्याला घाम सुट्ट्यावर आणलं, त्या वाळूत उभा केलं, ते घोडं लगेच पडलं, शूटिंग झालं, सिनेमा चालू झाला. आता हे अण्णाभाऊंच्या विचक्षण बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. एक बंगाली चित्रपट आहे, बंगाल काकाल नावाचं. त्या चित्रपटामध्ये, फकीरा चित्रपटामध्ये सावळा नानाची भूमिका अण्णाभाऊंनी केली आहे. त्या बंगाली चित्रपटामध्ये अण्णाभाऊंनी एका दुष्काळामधल्या पाणी पाणी करून मरणाऱ्या माणसाची भूमिका केल्या. 10 मिनिटाची भूमिका आहे, पण ती भूमिका जगात गाजली. त्या भूमिकेमुळं तो चित्रपट पुरस्काराला गेला. ती भूमिका काय आहे? दुष्काळ पडला आहे, एक माणूस हाडाच्या पिंजरा राहिलेला, तो पाण्यासाठी वणवणून फिरतोय, त्याला पाणी मिळत नाही आणि तो तडफडून मरतोय, असं वातावरण. अण्णाभाऊंनी कपडे अण्णाभाऊंची बायको मला म्हणली पहिल्यांदा, आणि अण्णाभाऊ म्हणजे सगळ्या शिपी उघडा केला आणि शिपीनं खरडून काढला. शिंप तुम्हाला माहिती आहे, त्यानं खरडून काढला तर अंगावर थोडंसुद्धा मांस निघणार नाही. मग ऋतुंगडं हो, मी सांभाळून जरा बरं केलं. हे मुंबईतली बायको म्हणते. अण्णाभाऊनी ती भूमिका केली होती. एक फाटकं फक्त अंग झाकण्यापुरतं हे आणि अंगात कपडे नाहीत आणि तो माणूस चालतो असा, आणि सुरुवातीला तो मृगजळ दिसतं ना, तो मृगजळाच्या पाठीमागे धावतो, धावून कंटाळ्यावर चालतो, चालून कंटाळ्यावर गुडघे टेकतो, गुडघे टेकून चालत राहतो. तेही झाल्यावर तो खाली पडतो आणि वर आकाशातल्या सूर्याकडं डोळे वटारून बघायला लागतो. संपला शेवटी. अण्णाभाऊंनी ही भूमिका इतकी चांगली केली, हे पाहिल्यानंतर काही बोलायचं नाही, काही नाही, शूटिंग नाही, काय मेकअप नाही, बाकी काही नाही, काही नाही. एक मरणारा माणूस असं पाण्यासाठी. त्या तपासणाऱ्या कंपनीने लिहिलं होतं, हिज आईज वॉज लाईक ए लिव्ह कोल, इंगळ, त्याचे डोळे इंगळासारखे होते. आणि ही सीज ॲट सन, देर वेर 2 सन्स, वन इज ऑन अर्थ अँड सेकंड इज इन द स्काय. हे त्यांनी त्याच्यावर शेरा मारला आहे आणि ते गाजलं फार. ते चित्रपट गाजलं, अण्णाभाऊंची भूमिका गाजली, बाकी सगळं गाजलं. असा हा अण्णाभाऊ, ज्यानं अनेक त्या लोकनाट्यात तर ते फारच विचित्र चांगल्या भूमिका असायच्या. दादा कोंडकेने मी काय केलं होतं, मी एक 200-300 लोकांची यादी काढली. अण्णाभाऊंच्याबद्दल लिहिलेलं कुठंच काही नव्हतं, मग PhD कशी करायची. मी 200-300 लोकांची यादी काढली आणि त्या सगळ्या लोकांना मुंबईत, पुण्यात, सोलापूरला जाऊन भेटलो आणि त्यांची मतं घेतली. दुसरं होतं, सगळ्या प्रकाशकांना भेटलो आणि एक लेखक म्हणून अण्णाभाऊ कसा आहे याची मतं घेतली. मला पहिल्यांदा अभ्यास केल्यावर एक काय झालं होतं, 1956 ते 1969 मी अण्णाभाऊंच्या सहवासात होतो. माझे वडील 55 साली वारले. ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते आणि ही सगळी एकत्र होती. माझे वडील वारल्याबरोबर नाना पाटील, वसंतराव दादा ह्यांच्याबरोबर अण्णाभाऊही आले आमच्याकडं. ती आमची पहिली भेट. आणि पुन्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचं चळवळ ते सारखे यायचे आपल्याकडं आणि त्याचा कार्यक्रम बघायला मी जायचो. मी लहान होतो, अनाथ होतो, कोण विचारत नव्हतं मला. घरात आमच्या दुःख होतं. मी नाना पाटलांच्या बरोबर फिरायला लागलो. त्यात माझी 2 वर्ष शाळेची गेलेली आहेत, लक्षात ठेवा. संयुक्त महाराष्ट्र समितीत घोषणा देणे, जोरात बोलणे,
भाषण करणे, सगळ्या पुढाऱ्यांचं अनुकरण करणे, एवढंच काम. आणि इकडं बरं वाटायचं हो बाहेर माणसातनी, घरातलं दुःख विसरायचं आणि बाकी सगळं बरं वाटायचं. मग त्या काळात अण्णाभाऊंची माझी ओळख झाली. अण्णाभाऊ म्हणले का तू शिकला पाहिजेस. म्हणजे कशाला शिकायला पाहिजे, तू कुठं शिकलायस म्हणलं. ते म्हणले का मी शिकलो नाही तरी पुन्हा लई वाचलं म्हणले आणि मी लेखक झालो आहे. माझी पुस्तकं वाचणार कोण म्हणते तू नाही शिकलास तर. आणि मी म्हणलं एक पॉईंट आहे म्हणलं, तू शाळेला जा म्हणलं, त्याच्यावर काय खरं नाही. बरं म्हणलं बघूया, आपला संयुक्त महाराष्ट्र होऊ दे तयार, मग आपण बघू. मग नाना पाटील म्हणायचे घोषणा छाती अशी भरलेली पाहिजे आणि घोषणा जोरात देता आली पाहिजे, आणि एका दमात घोषणा देता आली की तुला भाषण करायला देणार म्हणजे, तोपर्यंत घोषणा द्यायच्या. मग मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणी, डांग, उंबेरगाव, संतपूर, भालकी सहसंयुक्त महाराज झालाच पाहिजे. आपण सहसंयुक्त महाराजपर्यंत बोलायचं, मग पुढची झालाच पाहिजे म्हणायची. हे करून दाखवल्यावर म्हणजे अरे का आमचं ते बाकीच्यांना ओळख करून देतात. नाना पाटील म्हणायचे हे आमचं कोसो खोंड आहे म्हणजे, आणि हे ग बसत नाही, ते शिकलं आहे आता. मग त्यांनी बोलायला हे केलं. पुढं त्या चायना वारच्या वेळेला नाना पाटलांच्यावर फिरून आम्ही, त्यावेळेला मी 4वी-5वीला गेलो होतो. महाराष्ट्रात आम्ही लई पैसे गोळा केले संरक्षण निधीला. त्यावेळेला मी एक आंधळ्याची भूमिका आहे. तर सिनेमात एका होतो ती ही कोणती सीमा नटी, जरी आंधळी मी तुला पाहते रे. हां, मग त्याचा अनुकरण करायचं. मग मी आंधळ्यासारखं करायचं आणि म्हणायचं एक पैसा पैसा द्यावो, सीमा राखायचे आपणाला हो. अहो माणसं एवढी पैसे द्यायची. त्या कोल्हापूरला बिंदू चौकामध्ये मी एक गाणं म्हणल्यावर माणसं नोटा घेऊन उभा राहायला लागली. गणपतराव आंदळकर लुंगी लावून बसले होते, ते उठून आले आणि त्या लुंगीत पैसे गोळा करायला लागले. ते गटूळ भरलं त्या पैशाचं. मग हेच जीवन बरं वाटायचं. ह्याच्यापेक्षा काय आहे वेगळं जीवन. पण बापूजी साळुंके एक दिवशी आले आणि ते म्हणजे हे बाळ काय करतात, ते बाळ काय करतात. ते सायकल भाड्यानं घेऊन आले होते आमच्या घरी. आणि आईनं आमच्या विचारलं पोरं काय करतात. तर हा शिकत नाही म्हणजे बेंडल आहे, शाळेत जात नाही, काही नाही. मग बापूजीने मला बाजूला घेतलं. अरे बाळ तसं नाही म्हणजे शिकायला पाहिजे. म्हणजे का शिकायला पाहिजे. त्यांना मी काही उत्तर देता येईना. नाही म्हणजे तसं नाही, शिकायचं असते म्हणजे. बापूजींनी कोपऱ्यावर एक दुकान होतं, तिथं रावळगावच्या गोळ्यांचा एक डबा घेतला. शाळेत आले बापूजी, प्राथमिक शाळेत आलेत म्हणल्यावर सगळे हेडमास्टरचं सगळे शिक्षक हातात फूल घेऊन उभा राहिले. बापूजी म्हणले ह्या पोराला तुमच्याकडे घ्या आणि ह्याला रोज एक गोळी द्या, पण हे लक्ष ठेवा ह्याच्याकडं. आणि मग मी गेलो, शाळेला गेलो पुन्हा. आणि पुन्हा ते शाळेत नाटकं व्हायची हो, त्या नाटकात काम करायला बरं वाटायचं म्हणून मी तिकडे गेलो शाळेला. शाळेला गेल्यावर बापूजीने एक दिवशी मी म्हणलं बापूजी का हो माझ्या मागं लागला आहे म्हणलं तुम्ही. बापूजी म्हणते अरे तुझा बाप माझ्या मागं लागला म्हणून मी शिकलो म्हणते. इस्लामपूरला मी शिकायला आलो आणि माझे भाऊ तिथनं अचानक निघून बेळगावला गेले. त्यावेळा माझ्या जेवण्याची राहण्याची सोय तुझ्या बापाने केली, आता तुझं मी करणार म्हणजे त्यात काय आहे. आणि मग मी शिकायला लागलो. प्रत्येक वर्षी बापूजी ते बापूजींचं फारच अवघड होतं. ते लहान मुलांना अहो जाऊ बोलवायचे. आपलं काय चाललं आहे, आपण कसे आहात, ते मला काही कळायचंच नाही होते. ते म्हणजे आपण सध्या काय करता, नवीन काय वाचता वगैरे वगैरे. मग त्यांच्या त्या धाकानं हळूहळू मी शिकायला लागलो आणि पुन्हा शाळेचं हे लागलं. अण्णाभाऊ साठे त्यांच्या पुस्तकाच्या 3 प्रती एका स्वच्छ पांढऱ्या पिशवीत ठेवून मुंबईतनं इकडे यायची. पहिली प्रत माधवराव बागलांना द्यायची. माधवराव बागलांना ते वडील मानायचे, नाना पाटलांना वडील मानायचे. दुसरी प्रत सूर्यकांत मांढरेंना द्यायची. सूर्यकांत मांढरे त्यांचा मित्र आणि त्यांच्या सिनेमातला हिरो, ती जयश्री रेडकर हिरोईन. आणि तिसरी प्रत मला आणून द्यायची. मग मी 4वी-5वीलाच असताना अण्णाभाऊ वाचायला लागलो आणि सगळा अण्णाभाऊ मी 10वीपर्यंत वाचून काढला होता. त्यामुळं पुढं म्हणलं आता अण्णाभाऊचं जोरात झालं पाहिजे म्हणून त्या फकीराला
शिवाजी विद्यापीठात लावलं आणि पुढं अप्पासाहेब पवारांनी आम्हाला एक पत्र दिलं आणि सगळ्या कॉलेजेसना कळवलं की हे येतील. जंगली गुरुजी म्हणून अण्णाभाऊंचे मित्र होते, हे दोघं येतील, तुमच्या कॉलेजमध्ये यांचं भाषण ठेवा. आणि अण्णाभाऊंच्यावर आम्ही बोलायचो. एकलव्य अण्णाभाऊ गेले आणि त्यातून पुढं आम्हाला काय तसं कळत नव्हतं फारसं. 11वी झाल्यावर 12वीला जायचं, ते 12वीनंतर 13वीला जायचं, तसं MA झाल्यानंतर PhDला जायचं. म्हणून मी PhDला गेलो. त्यावेळेला लोकांनी वेड्यात काढलं, अण्णाभाऊसाठी कशाला विषय घेतो, हे काय तमाशातला माणूस, तो काय PhDचा विषय आहे काय म्हणजे. मला शिवाजी विद्यापीठात मान्यता देण्यात मी 3 वेळा 50-50 पानं त्यांना 150 पानं लिहून दिली. मग 3ऱ्या वेळा त्यांनी परवानगी दिली. म्हणजे टायटल तर बदल, समाज विचार आणि साहित्य विवेचन म्हणजे सोशलॉजीच आहेत का तू मराठीत आहेत. म्हणजे मी मराठीचा आहे, पण साहित्यात समाजाचा विचार करावा लागतो. त्यावेळा ते नाशी फडक्यांचं कलावाद होता हो. त्यावेळेला माणसं नाही म्हणायचे, असं नाही तसं नाही. सगळी मला समजावून सांगायचे, वेड्यासारखं काय करतो, इकडं उभा राहा, तुला दुसरा विषय देतो वगैरे वगैरे. मी ते काय ऐकलं नाही आणि मग 10 वर्ष अभ्यास करून केलं. पुढं अण्णाभाऊ साठे हे पुढं इतके प्रसिद्ध झाले. अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न हा पुरस्कार दिला पाहिजे ही मागणी करण्यासाठी 150 लोकांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही आपल्या प्रतिभा पाटील राष्ट्रपती होत्या त्यावेळी तिकडे गेलो होतो. आम्ही सगळे विमानानं गेलो. आम्ही जाताना काय केलं होतं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले 2 माणसं आणि दिल्लीत गेल्यावर तिथं सगळ्या पेपरची माणसं, हे आमचं शिष्टमंडळ. मग त्या शिष्टमंडळामध्ये सगळे कलावंत वगैरे, लेखक, विचारवंत असं. आम्ही गेल्यावर त्याने आम्हाला 20 मिनटं दिली होती. आम्ही गेल्याबरोबर तिथं फार शिस्त असते. ते मोबाईल काढून घेतात, लाईनीत उभं राहायचं, तुमच्या खुर्च्या ठरलेल्या. त्या आल्याबरोबर त्या म्हणते, अरे तो बाबूराव आला आहे का म्हणलं हो आलं. मग हे तर माझ्याजवळ येऊन बस. मी गेलो त्यांच्याकडे. तुझं पुस्तक मी वाचलं रे, तुमचं पत्र आलं त्यानंतर तुझं पुस्तक वाचलं, मला फार आवडलं तुझं पुस्तक. आणि रोजा देशपांडे मला भेटल्या आणि त्या म्हणाल्या, ते पोरगू म्हणताय ते मागणी हे करा, विचार करा त्याच्यावर. मी म्हणलं बरं. आणि म्हणाले मला सगळं आवडलं. आपल्या महाराष्ट्रात भारतरत्न मिळावेत असे लई माणसं आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, गाडगे महाराज आहेत, नाना पाटील आहेत, किती माणसं आपल्याकडं. पण राष्ट्रपतीच तुम्हाला माहीत आहे, राष्ट्रपती आपल्या भावना व्यक्त करतो आणि राजकीय नेते, सत्ताधारी नेते निर्णय घेत असतात. तर मी नाव पाठवलं आहे, बघूया पुढं काय होतं. प्रतिभाताई त्याने आम्हाला 20 मिनटं दिली होती. ते आमच्यावर 2 तास थांबल्या, विठ्ठल ओमपची गाणी ऐकली, आम्हाला जेवण दिलं, सगळं फिरून दाखवलं आणि मग आम्ही बाहेर आलो. अण्णाभाऊ साठे मी ज्यावेळा पहिला सेट आणला PhD करायची म्हणून, तो पहिला सेट भांडी घासणाऱ्या बाईने वाचला. पुन्हा अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांना, त्याला डोळे नव्हते, आपला CR पाटील, डोळे कमी होते, ते असं जवळ धरून वाचायचं. त्यानं रोज एक पुस्तक नेऊन सगळं वाचून काढलं. गवळ्यानं वाचला. हे अण्णाभाऊ हा वाचनीय लेखक आहे. चित्रमयी दर्शन हे अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य आहे. अल्पाक्षर रमणीयत्व हे अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य आहे. अण्णाभाऊसारख्या साध्या माणसानं फार चांगली फिलॉसॉफी मांडलेली आहे. त्यांची अग्निदिव्य नावाची कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये एक मराठी मुलगी पळवून नेली जाते विजापूरला आणि तिचे हाल होतात आणि बहिर्जी नाईक तिला सोडून आणतात, अशी कथा आहे. तर ती सगळं ऐकल्यानंतर एक मुलगी तिला विचारते, अक्का तू एवढं कसं सहन केलंस. त्या अण्णाभाऊ म्हणतात, जे कळत असतं पण वळत नसतं, जे कळत असतं पण वळत नसतं आणि टळत तर बिलकुल नसतं, ते जळत जळत सहन करावं लागतं. आता हे एक वाक्य त्या बाईचं कॅरेक्टर सगळं उभा करतं. अशा कितीतरी खूप गोष्टी मी तुम्हाला सांगू शकेन. नेमबाजीमध्ये पहिला नंबर होता. नदीचा महापूर पोहत होते
एका लंगोट्यावर 4-5 कुस्त्या करत होते. आधी मरतुकडं दिसायला काही दिसायचं नाही. कुणी पोरं शिकार म्हणायची मैदानात आल्यावर. आणि पोरं हे करतो. इथं आमचे तहसीलदार आहेत, बीबी तहसीलदार, त्यांनी मला जमिनीवर आणले. जे मी कुस्ती खेळत होतो, तहसीलदार नेहमी मला पाडायचे आणि मग मी सांगली जिल्ह्यातच राहायचं. तहसीलदार 2 वेळा ह्याला गेले ऑल इंडियाला. कुस्तीमध्ये पहिली कुस्ती त्या अण्णाभाऊंची ही खोबऱ्याच्या तुकड्यावर, दुसरी कुस्ती 4 आण्यावर, तिसरी कुस्ती 8 आण्यावर, चौथी 5वी कुस्ती कळायचंच नाही कोणाच्या जोडीतला आहे. जोडच कळायची नाही ना. म्हणजे इतका चांगला हे होता. नेमबाजी म्हणजे खाली बघून, पाण्यात बघून घारीचा डोळा फोडायचा. एक दगड, आता इथे ही भिंत आहे, ते बघितल्यावर मला आणवलं. मातीची भिंत आहे ना, मातीच्या भिंतीवर एक दगड मारायचा आणि दुसरा दगड पुन्हा त्या जिथं तो पहिला दगड लागला आहे तिथंच मारायचा. हे अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य. दानपट्ट्यामध्ये आत्तासुद्धा वाटेगावची पोरं अण्णाभाऊ साठेंचा पट्टा म्हणून दानपट्टा खेळतात. दानपट्टा खेळण्यामध्ये विटा नावाचं हत्यार आहे ते चालवण्यामध्ये अण्णाभाऊ एक्सपर्ट होते. असा हा मोठा कलावंत जगाला समजला, पण महाराष्ट्राला समजला नाही. महाराष्ट्रामध्ये जी जातीव्यवस्था आहे, त्या जातीव्यवस्थेनं त्या कलावंताला नेहमी उपेक्षित ठेवलं. एक दारिद्र्य आणि दुसरं अतिशूद्र मानून लोकांनी त्यांना उपेक्षित ठेवणं. मी प्रबंध लिहिला त्यावेळा मी सत्यकथा सगळ्या अंक बघितले. सत्यकथेमध्ये अण्णाभाऊंच्या एका कादंबरीची फक्त एक जाहिरात होती. म्हणजे अण्णाभाऊंची दखल कोणी घेतली नाही. साहित्य संमेलनाने दखल घेतली नाही. दलित साहित्य संमेलन झालं तेव्हा त्याचं उद्घाटन अण्णाभाऊंनी केलं. तेव्हा त्याने म्हटलं, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. हे त्यांचं वाक्य प्रसिद्ध आहे. असा मोठा कलावंत शेवटी त्यांना जलोदर झाला. व ते पिण्यामध्ये एक्सपर्ट होते. त्यांना जलोदर झाला. त्या झोपडपट्टीत त्या पत्र्याच्या घरात बसून तापानं हे झालं. ते दिव्यावर, साध्या दिव्यावर लिहायची. ही सगळी एवढी पुस्तकं त्यांनी दिव्यावर लिहिली आहेत साध्या. त्यामुळं नाकात ते दूर जायचा. त्याचा परिणाम झाला. त्यांना त्या खाली एक डबा राखेलचा आणि त्याच्यावर पाट ठेवलेला, त्याच्यावर पोतं टाकलेलं, ही त्यांची खुर्ची. त्यामुळं खाली त्यांना एक भोग पडलं होतं. ते भोग म्हणजे तो डॉक्टर त्याचं हे ड्रेसिंग करताना आत बोट घालून फिरवायचं. एवढं मोठं हे झालं. पुन्हा जलोदर झाला आणि अण्णाभाऊ गेले. एक मोठा कलावंत महाराष्ट्राला अनभिज्ञ राहिला. एक मोठा कलावंत आयुष्यभर उपाशी राहिला, तरी लढत राहिला, तरी सुंदर लिहित राहिला, तरी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत राहिला, चांगले प्रयत्न करत राहिला आणि एक दिवशी आपणाला सोडून निघून गेला. धन्यवाद. मी किती बोललो मला माहीत नाही, कसं बोललो, चांगलं का वाईट मला काय माहिती नाही. पण मी तुकारामाच्या भाषेत म्हणेन, तुम्हा योग्य नाही देवा. तुकारामाने देव कुणाला म्हणते बघा, तुम्हा योग्य नाही देवा, गोड मानून या घ्यावा, गोड मानून या घ्यावा. आजच्या व्याख्यानामध्ये ज्यांना फकीराशिवाय काही माहीत नाही अण्णाभाऊंच्याबद्दल, त्यांना अतिशय विस्तृत त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सार तुम्ही आमच्यासमोर उभं केलेलं आहे. अतिशय अजूनही ऐकायला आमची तयारी आहे. तर अतिशय छान आपलं समर्पक असं व्याख्यान झालेलं आहे. आणि
मी तुम्हाला अशी विनंती करेन की आपण वारंवार या व्यासपीठावर यावं, आणखी आम्हाला आपल्या ज्ञानाचा फायदा द्यावा. आजच्या कार्यक्रमामध्ये माननीय डॉक्टर बाबूराव गुरव यांनी जे व्याख्यान दिलं ते अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी निमित्तानं होतं. त्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कैलासवासी जगन्नाथ तथा नाथाजी देवल आणि कैलासवासी धीरा घोरपडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं व्याख्यान झालं. त्यांच्या कुटुंबियांनी जे संस्थेकडे योजना करून ठेवली आहे त्यातून आजचं हे व्याख्यान झालेलं आहे. मी त्यांचे आभार मानतो. माननीय डॉक्टर बाबूराव गुरव यांचे पण आभार मानतो आणि उद्याच्या कार्यक्रमाची उद्घोषणा करतो. उद्या बुधवार 6 मे 2026 कैलासवासी डॉक्टर अनंत गोविंद साठे व कैलासवासी श्रीमती उमाबाई अनंत साठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माननीय डॉक्टर अविनाश सांगोलेकर पुणे यांचं व्याख्यान होणार आहे. त्यांचा विषय आहे अविनाश पासष्टी. अविनाश पासष्टी म्हणजे कळणार नाही थोडंसं लोकांना. ते अविनाश पासष्टी ह्यांचा गझलाचा संग्रहाचं नाव आहे आणि त्याच विषयावर त्यांचं व्याख्यान होणार आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं. धन्यवाद.